लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 24 डिसेंबरच्या भागात विक्रम आणि पार्थकडे आलेले असतात आणि नंदिनीच्या लग्नाचा प्रस्ताव ते त्याच्या समोर ठेवतात. आता नंदिनीचं नाव काढता क्षणी पार्थ तिच्या आठवणींमध्येच हरवून जातो. तेव्हा तिथे पार्थ लाजत असतो, हसत असतो. तेव्हा तिथे विक्रम त्याला म्हणतो की आता तुझ्या या सगळ्यांमध्येच आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. परंतु ते दोघेही मुद्दाम पार्थची फिरकी घेतात. विक्रम मानिनीला म्हणतो की बहुतेक नंदिनीच्या लग्नाचा प्रस्ताव याला मान्य नाही आहे. चल आपण जाऊयात बाहेर. तेव्हा तिथे पार्थ त्या दोघांनाही थांबवतो आणि तो म्हणतो की नाही बाबा, असं नाही आहे. म्हणजे तो प्रस्ताव मान्य आहे. आता तुमच्या शब्दाबाहेर मी आहे का? तुम्हाला जे आवडेल, जसं आवडेल अगदी तसंच करा. आता पार्थला तर नंदिनी खूप जास्त आवडत असते. त्याला तिच्याशी लग्न देखील करायचं असतं. परंतु तो मुद्दाम त्याच्या आईंसमोर नाटकं करतो. विक्रम पार्थला म्हणतो की कसं आहे ना, या जन्मभराच्या गाठी असतात ना, आधीच सगळं बघितलेलं बरं. आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या घरच्या आपल्या ओळखीच्या आहेत. त्यावरती पार्थ त्याच्या आईबाबांना सांगतो की नाही, नंदिनी खरंच मुलगी खूप छान आहे. ती ज्या घरात जाईल ना, त्याचं नंदनवनच ती करेल. त्यावरती मानिनी हसून पार्थला म्हणते की अरे मग उलट आपल्या घराचंच नंदनवन होऊ देत की. विक्रम पार्थला विचारतो पुन्हा की काय, माझा मित्र धनंजयची बोलू ना मी? तेव्हा पार्थ मान हलवून होकार देतो आणि तोही लाजत असतो. तर विक्रम मानिनीला म्हणतो की चला मानिनीबाई, आता तुम्ही सासू नक्की होणार आहात, चला. आणि ते दोघेही तेथून जातात. तेव्हा पार्थ पुन्हा नंदिनीच्या आठवणींमध्ये हरवतो. त्याचनंतर पार्थच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन विक्रम नंदिनीच्या घरी येतो. ज्यावेळी धनंजय आपल्या मित्राला कित्येक वर्षानंतर पुन्हा आपल्या घरी आल्याचं पाहतो, तेव्हा तो अगदी आनंदून गेलेला असतो. तो त्याला घरात बोलावतो आणि शारदा देखील बाहेर येते. शारदा ही विक्रमला पाहून खूप खुश होते. त्यानंतर धनंजय विक्रम दोघेही सोफ्यावरती छान अशा गप्पा मारत बसतात. शारदा तोचपर्यंत त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. तिथे जाता त्यांच्या पार्टीचा विषय निघतो. तेव्हा तिथे विक्रम धनंजयला म्हणतो की कित्येक वर्षानंतर आपण पार्टीत भेटलो ना, बरं वाटलं भेटून. धनंजय म्हणतो की हो रे, इतक्या वर्षात भास्कर सरांच्या मनात आपल्याबद्दल तितकंच प्रेम आहे, हे पाहून देखील किती छान वाटलं ना. त्यानंतर विक्रम मुलींबद्दल धनंजयकडे चौकशी करतो. तेव्हा धनंजय म्हणतो की मुली बाहेर गेल्या आहेत आणि मी हे आता म्हटलं की साईटवरती आज जरा उशिरात जावं. धनंजय विक्रमला विचारतो की नक्की तू इथे येणं कसं काय केलं? तेव्हा विक्रम म्हणतो की हां, खरं तर काल भास्कर सरांच्या पार्टीमध्ये मी तुझी मुलगी नंदिनीला पाहिलं आणि तिला पाहता क्षणी तिने आमच्यावरती जादूच केली. आणि मी मानिनीला म्हटलं की हीच आपली होणारी सून, म्हणजे आमच्या घराण्याला जशी सून हवी अगदी तशीच आहे ती, अगदी प्रेमळ. आणि आमच्या पार्थसाठी मी तिला मागणी घालायला आलोय. इतक्या वर्षाच्या मैत्रीचं रूपांतर आता नात्यात होणार असतं. या बातमीनेच धनंजय अगदी आनंदाने वेडापिसा होतो. विक्रमला तो म्हणतो की इतकी मोठी आनंदाची बातमी घेऊन तू आला आहेस? तेव्हा विक्रम म्हणतो की हो, आम्ही नंदिनीला पार्टीत पाहिलं आणि आम्ही ठरवून टाकलं की आमच्या पार्थची होणारी बायको तीच असेल. आम्ही याबद्दल पार्थला देखील बोललो, परंतु पार्थ आम्हाला उलट म्हणाला की तुमच्या शब्दाबाहेर मी नाही आहे. जी तुमची इच्छा असेल तीच माझी इच्छा. इतका वेळ तो धनंजय आनंदाने अगदी उड्या मारत असतो. तोच धनंजय आता नाराज होतो आणि वसुंधराचं बोलणं त्याला आठवतं. त्याला त्याचा भूतकाळ आठवतो आणि विक्रमच्या हातातला हात तो बाजूला काढतो. विक्रम त्याला विचारतो की काय झालं रे? तेव्हा धनंजय म्हणतो की वसुताई आता तुझ्याच घरात राहते आहे. भूतकाळ मला अचानकपणे आठवला आणि आता तिथेच माझी मुलगी द्यायची आहे. तेव्हा धनंजयला आता थोडंसं टेन्शनच आलेलं असतं, कारण वसुंधराचा गेले कित्येक वर्ष धनंजयवरती राग आहे आणि त्याच घरात जिथे ती राहते आहे तिथे नंदिनीला द्यायचं, हा विचारात तो पडतो. विक्रम त्याला समजावतो. तो म्हणतो की जे झालं गेलं ते विसरून जा, भूतकाळावरती माती टाकायची असते. विक्रमला काहीही करून नंदिनीला पार्थच्या आयुष्यात घेऊन यायचं असतं आणि जी मैत्री गेले कित्येक वर्ष जपली आहे त्या मैत्रीचं नात्यात रूपांतर करायचं असतं. विक्रम धनंजयला समजावतो की नंदिनी आमच्या घरात आली तर आम्ही तिथे आहोतच काय, आणि आम्ही नंदिनीला काहीही होऊ देणार नाही आहोत. ती अगदी आनंदाने आमच्या घरात नांदेल. तेव्हा शारदा देखील आता पुढे येते आणि विक्रमला म्हणते की परंतु यांच्यावरच्या रागापायी वसुंधराताईंनी
आमच्या नंदिनीला जाच केला तर? आता तोही मुद्दा असतोच. वसुंधरा असं वागणं शक्यच असतं. विक्रम त्या दोघांनाही हा विश्वास देतो की नंदिनी माझी मुलगी आहे आणि ती सून म्हणून नाही तर माझी मुलगी म्हणून त्या घरात नांदेल आणि तिला काहीही मी होऊ देणार नाहीये, जरासाही त्रास नाही होऊ देणार. तुझ्या घरात ती जितकी आनंदित राहत होती ना, त्याच्यापेक्षाही जास्त आनंदात मी तिला तिथे ठेवेन. आता हा विश्वास दिल्याने नंदिनीचे आई बाबा दोघेही खूप खुश होतात आणि नंदिनीचं लग्न पारची ठरवण्यासाठी तयारी असतात. परंतु याबद्दल ते अजूनही नंदिनीशी काहीच बोललेले नसतात. त्यामुळे ते विक्रमला म्हणतात की आधी आम्ही नंदिनीशी बोलतो, त्यानंतर आपण ठरवूयात. विक्रम तेथून जायला निघतो तेव्हा धनंजय त्याला चहा घेण्याचा आग्रह धरतो. विक्रम म्हणतो की अरे आता भेटीगाठी होतच राहतील ना, त्यानंतर कधीतरी आल्यानंतर घेईलच की मी. तेव्हा शारदा विक्रमला थांबवते आणि म्हणते की भाऊजी तुम्ही असंच जाऊ नका, निदान साखर तरी घेऊन जावा. आणि शारदा किचनमधून साखर आणत असते तेव्हा विक्रम धनंजयला सांगतो की मानिनी ना आता खूप खुश होणार आहे. शारदा विक्रमच्या हातावरती साखर देते तेव्हा विक्रम धनंजयला पुन्हा सांगतो की नंदिनीशी छान पॉझिटिव्हली बोला आणि तिच्या मनात नक्की काय आहे ते कळवा मला. आणि तो त्या दोघांचाही निरोप घेऊन घरी जातो. धनंजय आता पूर्णपणे शॉकमध्ये असतो, कारण त्याचा घडलेला सगळा भूतकाळ त्याला आठवतो की वसुताईचा नवरा ज्यावेळी एक चाळ रिकामी करायला गेलेला असतो त्याच वेळेस नेमका तिथे त्याचा खून होतो आणि त्या सगळ्याचे आरोप वसुताई धनंजयवरती लावते. ती धनंजयला श्राप देते की तू तुझ्या आयुष्यात कधीही सुखी नाही होऊ शकणार, तूच माझ्या नवऱ्याचा खुनी आहेस, तुला कायद्याने सोडलेलं असेल, परंतु मी माझ्या आयुष्यात कधीच तुला माफ नाही करणार आणि सोडणार तर नाहीच नाही. तेव्हा धनंजय आता विचारात पडतो की नंदिनीला वसुताई ज्या घरात राहते तिथं द्यावं का, खरंच ही सोयरीक जुळवावी की नाही. आणि असा विचार करत धनंजय तितकाच घाबरलेला आणि गोंधळलेला असतो. तर इकडे पार्थने फोन करून नंदिनीला एका कॅफेमध्ये बोलावून घेतलेलं असतं. नंदिनी येते आणि पार्थला विचारते की काय झालं, तुम्ही मला एवढं अर्जंटली का बोलावून घेतलं, काही प्रॉब्लेम झालाय का? असं विचारल्यानंतर पार्थ तिला म्हणतो की तुमच्या डोक्यात सतत हेच चालू असतं का, काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. तेव्हा नंदिनी विचारते की काय, मग काय तुम्ही फक्त मला कॉफी प्यायला इथे बोलावलं? आणि नंदिनीला आश्चर्यच वाटतं. आता पार्थ मनोमन विचार करतो की सोयरीक जुळवायचे आहे याबद्दल यांच्या घरच्यांनी यांच्याशी बोलली तरी असतील का, आणि पार्थ तो विषय टाळतो. नंदिनी पार्थला म्हणते की मी माझ्या हातची सगळी कामं टाकून तुम्हाला भेटायला इथे आले आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? असं विचारताच पार्थ म्हणतो की नाही मला प्रॉब्लेम नाही आहे. आता पार्थ पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो. नंदिनीशी कोणत्या विषयावरती बोलावं तेच त्याला कळत नसतं. तो अचानकपणेच नंदिनीला विचारतो की कशा आहात तुम्ही? नंदिनी पुन्हा आश्चर्यचकित होते. पार्थ नंदिनीला विचारतो की कालची जी पार्टी झाली त्यानंतर तुमच्या आयुष्यात काही बदल झाला का? तेव्हा नंदिनी म्हणते की हो झाला. आता पार्थ खूप एक्सायटेड असतो. त्याला वाटतं की नक्कीच विक्रमने त्याच्या घरच्याशी बोलणं झालं असावं आणि नंदिनी आता त्याच्या लग्नाबद्दल बोलेल. परंतु नंदिनीला तर काही माहितीच नसतं. नंदिनी पार्थला सांगते की हो बदल झाले आहेत ना, आमचे आनंद निवासमधले जोशी काका आहेत ना, ते अचानकपणे USA राहायलाच गेले आणि खूप साऱ्या डोनेशन व्हिजिट देखील झाल्या आहेत. आता पार्थला नंदिनीला कसं विचारावं डायरेक्ट हेच कळत नसतं. पार्थ फिरत त्याच गोष्टी गोलगोल फिरवत असतो. तो म्हणतो की नाही म्हणजे आयुष्यात असा एखादा इन्सेक्ट घडला आहे का की ज्यामुळे आयुष्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलला आहे. नंदिनी तिथे पार्थला विचारते की परवाच्या पार्टीत नक्की काय घडलंय हे विचारायला तुम्ही मला इथे बोलावलंत. आणि नंदिनीला पार्थवरती हसू येतं. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही आणि तो पुन्हा वेड्यासारखा नंदिनीला प्रश्न विचारतो की तुमच्या घरचे कसे आहेत? तेव्हा नंदिनी उत्तर देते की ठीक आहेत सगळे. त्यानंतर पुन्हा पार्थ नंदिनीला विचारतो की तुमचे आई बाबा कसे आहेत? तेव्हा नंदिनी म्हणते की ठीक आहेत. आता नंदिनी स्वतःच पूर्णपणे गोंधळून जाते. नक्की पार्थने आपल्याला एवढं अर्जंट फोन करून का बोलावून घेतलं आणि आले तर पार्थ आता इतके वेड्यासारखे विचित्र प्रश्न का विचारतोय हेच नंदिनीला कळत नसतं. तेव्हा पार्थ तिथे नंदिनीला म्हणतो की नाही म्हणजे तुमच्याकडे एखादा विषय असेल बोलायला असं वाटलं म्हणून मी तुम्हाला बोलावून घेतलं. आता नंदिनी हसायला लागते आणि पार्थला म्हणते की माय गॉड, पार्टीमध्ये तुम्हाला पाहता क्षणी मला असं वाटलं होतं की तुम्ही सरळ असाल,
परंतु तुम्ही ना पूर्णपणे पजलच आहात, समजतच नाहीये. नंदिनी ज्यावेळी पार्थवरती हसत असते तेव्हा पार्थ अचानकपणेच नंदिनीला म्हणतो की तुमची स्माईल खरंच खूप छान आहे. तेव्हा नंदिनी चकित होऊन पार्थकडे पाहतच राहते. इतक्यात नंदिनीला तिच्या आईच्या शारदाचा फोन येतो आणि नंदिनी फोन सायलेंट करते. तेव्हा पार्थ म्हणतो की अहो. पार्थ नंदिनीला तिच्या आईचा फोन रिसीव करायला लावतो. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, कदाचित घरी जात असताना काहीतरी घेऊन जायचं असेल, त्याचसाठी आईचा फोन असेल. परंतु तुम्ही मला महत्त्वाचं काहीतरी सांगत होतात ना, तुम्ही सांगा. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो की नाही, आईबाबांचे फोन महत्त्वाचे असतात, आधी ते घ्यायचे असतात. इतक्यात पुन्हा शारदाचा फोन येतो. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो की हे बघा, आता नंतर फोन वाजतो आहे, तुम्ही घ्या बरं पटकन. आता पार्थच्या सांगण्यावरून नंदिनी तिच्या आईचा फोन रिसीव करते. तेव्हा शारदा फोनवरती नंदिनीला जिथे कुठे असतील तिथून घरी पटकन ये असं म्हणते. नंदिनी विचारते की का, काय झालंय का? त्यावरती शारदा म्हणते की नाही, म्हणजे खरं तर आनंदाचीच बातमी आहे, परंतु फोनवरती मी काही सांगू शकणार नाही. तू ना तडकपणे घरीच ये. तेव्हा नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे. फोन ठेवून दिल्यानंतर शारदा धनंजयला सांगते की लगेच येती म्हणाली आहे. पार्थ विचारतो की काय झालं? तेव्हा नंदिनी म्हणते की आज काही खरं नाही आहे माझं, कारण खरंच आज जो कोणी पुन्हा फोन करतोय तो मला अर्जंटच बोलवतोय आणि सांगत मात्र काहीच नाही आहे. तेव्हा पार्थचा हिरमोड होतो, कारण पार्थला असं वाटलेलं असतं की कदाचित नंदिनीची आई त्याच्यासोबतच्या लग्नाची आनंदाची बातमी देईल नंदिनीला. पार्थ चक्क तिथे नंदिनीला म्हणतो की काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल तर तुम्ही घरी जा. नंदिनी पुन्हा चकित होते आणि पार्थला म्हणते की अरे असं काय करताय तुम्ही? एक तर तुम्ही फोन करून मला स्वतःच बोलावून घेतलं, मला म्हणालात की अर्जंट काहीतरी सांगायचं आहे आणि आता तुम्ही स्वतः काही सांगत नाही आहात, नक्की काय झालंय? त्यावरती पार्थ म्हणतो की आई सांगतील ना तुम्हाला. आता नंदिनीला कळतच नसतं की पार्थ असा विचित्र का वागतोय. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, म्हणजे तुमच्या आई असं नाहीत करणार, म्हणजे बोलवून घेतील आणि जे काय आनंदाची बातमी असेल ते देतील ना. नंदिनी पार्थला विचारते की परंतु तुम्ही काहीतरी महत्त्वाचं सांगण्यासाठी बोलावलं होतं ना, ते आधी सांगा ना तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो की सांगेन ना, परंतु नेक्स्ट टाईम सांगेन, आत्ता तुम्ही घरी जा, आईंचं काम महत्त्वाचं आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, आपण नंतर भेटूयात. आणि त्यानंतर पार्थचा निरोप घेऊन नंदिनी तेथून जातेही. पार्थ खूप खुश असतो. पार्थच्या आयुष्यात 2 गोष्टी खूप छान घडलेल्या असतात, म्हणजे घरच्यांनी त्याच्या मनातलं ओळखून नंदिनीचं स्थळ त्याच्यासाठी आणलेलं असतं आणि त्याचबरोबर नंदिनीसोबतची त्याची भेटही झालेली असते. नंदिनी निघून गेल्यानंतर पार्थच्या जीवात जीव येतो, कारण पार्थ नंदिनीच्या समोर पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो. तो तिला त्याच्या मनातलं काही सांगूही शकलेला नसतो आणि पार्थ तिथे आता घाम पुसायला लागतो. इकडे मोहितेंच्या घरी शारदा धनंजयला सांगते की सगळं कसं उत्तम आहे, घर कसं साजेचं आहे, परंतु एकच चिंता आहे. तेव्हा धनंजय तिच्या मनातलं ओळखतो आणि तो म्हणतो की मला माहिती आहे, वसुंधरा ताईबद्दलच बोलतेस ना तू. शारदा धनंजयला म्हणते की हो, मला अजूनही वाटतंय की जे काही भूतकाळात घडलं होतं ते वसुंधरा ताई अजूनही विसरल्या नसतील, ते त्याला धरूनच असतील. तेव्हा धनंजय तिला धीर देतो. तो म्हणतो की नको काळजी करूस, मित्र म्हणाला आहे ना की नंदिनी त्या घरात सुखात राहील आणि नंदिनी त्याच्यासाठी त्याची सून नाही तर मुलगी असेल. तू ना उगाचच शंकेची घंटा मनात वाजवू नकोस. धनंजय शारदाला समजावतो, परंतु शारदाच्या मनात भीती असते. उलट ती धनंजयला म्हणते की हो, परंतु वसुंधराताईंच्या मनात ते सगळं असेल आणि आपली नंदिनी जर त्यांच्या घरात गेली तर त्या सूड उगवतील, तिला त्रास देतील आणि प्रत्येक वेळेस नंदिनीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायला विक्रमभाऊजी त्या घरात असतील असं होणार नाही ना. शारदाला खरं तर नंदिनीची काळजी वाटते. तेव्हा धनंजय तिला समजावतो. तो म्हणतो की शारदा आता नको काळजी करूस. अगं त्यावेळी कोर्टाने मला निर्दोष सिद्ध केलं आणि विक्रमच्या विश्वासाने पुन्हा हे नातं जोडायला निघालं आहे. हे नातं जोडण्यासाठी त्याने हात पुढे केला आहे, मग आपण त्याच विश्वासाने त्याचा हात धरायला नको आहे का? तेव्हा धनंजयचं म्हणणं शारदाला देखील पटतं. शारदा म्हणते की हो, आणि पार्थसारखा इतका चांगला मुलगा आपल्या नंदिनीच्या आयुष्यात येतो आहे, आणखीन काय हवं? दोघेही याच विषयावरती चर्चा करत असतानाच नंदिनी घरी येते
आणि ती तिच्या आईबाबांना विचारते की काय झालंय, तुम्ही एवढं अर्जंट का बोलावून घेतलं. धनंजय नंदिनीला म्हणतो की काहीतरी इंटरेस्टिंग घडावं यासाठी तुला घरी बोलावून घेतलं आहे. आणि धनंजय तिथे नंदिनीला म्हणतो की आधी तू बस तरी, त्यानंतर सांगतो. नंदिनी म्हणते की अरे तुमच्या दोघांचं चाललंय तरी काय, सांगा तरी मला. आणि दोघेही नंदिनीला सोफ्यावरती बसवतात. तेव्हा नंदिनी तिच्या आईला विचारते की आई, अगं एवढं अर्जंट का बोलावून घेतलं, काही झालंय का. हे बघा तुम्ही आता गोष्टी तारून धरू नका, मला खूप जास्त टेन्शन येत आहे. त्यावरती शारदा म्हणते अगं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे, सगळं कसं चांगलंच आहे, फक्त तुझे बाबा जे प्रश्न विचारतील त्याची तुला उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, परंतु तुम्ही दोघे असं उत्सुकता ताणून धरू नका. धनंजय मुद्दाम नंदिनीला पार्थबद्दल विचारतो, नक्की पार्थ तिला कसा वाटतो. तेव्हा नंदिनी म्हणते की अरे चाललंय काय, त्यांचा काय एकदम विषय काढलात. तेव्हा धनंजय म्हणतो की जे विचारतोय त्याचं उत्तर दे ना. तेव्हा नंदिनी सांगते की हो चांगले आहेत ते. धनंजय म्हणतो की बस त्याला एवढंच ऑब्झर्व केलं, नाही म्हणजे एखाद्या चांगल्या मुलाच्या क्वालिटीज असतील ना त्याच्यामध्ये. तेव्हा नंदिनी म्हणते की हो खूप शांत, संयमी आणि चांगल्या विचारांचे आहेत ते, आणि एक रेअर क्वालिटी देखील आहे त्यांच्यात. शारदा विचारते की हो ती कोणती. तेव्हा नंदिनी सांगते की ते ना गुड लिस्नर आहेत, परंतु अचानकपणे तुम्ही त्याच्याबद्दल मला का विचारताय. आता कुठे धनंजय नंदिनीच्या समोर खुलासा करतो की पार्थचं तिच्यासाठी स्थळ आलं आहे. तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसतो. तर शारदा तिला सांगते की पार्थच्या बाबांनी विक्रमनी पार्टीमध्ये तुला पाहिलं होतं आणि त्यांना आता असं वाटतं आहे की सून म्हणून तू त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडावा. तेव्हा नंदिनी चकित होते आणि तिच्या आईबाबांना म्हणते की नाही, परंतु एकाच भेटीत त्यांनी मला इतकं ओळखलं कसं असावं. म्हणजे बाबा मी जज करत नाही आहे, सहज तुम्हाला विचारते. तेव्हा धनंजय नंदिनीला समजावतो. तो म्हणतो की आमची फार जुनी आणि छान मैत्री आहे, याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. आणि विक्रमने तुम्हाला मोठं होताना ओझरतं का असं ना पाहिलंय, तुमच्यावरचे झालेले संस्कार त्याला चांगलेच माहिती आहेत. तेव्हा शारदा ही नंदिनीला समजावते, एका भेटीमध्ये माणसाची पारख होऊ शकते नंदिनी, त्यासाठी सतत भेटीगाठी घेण्याची गरज नसते अगं, असं म्हणत शारदा नंदिनीला समजावते. तेव्हा धनंजय म्हणतो की अगदी बरोबर बोलतेस. पुढे धनंजय नंदिनीला सांगतो की पार्थ विक्रमचा जो मुलगा आहे ना तो खरंच मनाने खूप छान आहे आणि तुझ्यासाठी तो आम्हाला योग्य वाटतोय. आता तुला नक्की काय वाटतं ते तू मला सांग. तेव्हा नंदिनी तिच्या बाबांना सांगते की बाबा आजपर्यंत तुम्ही माझ्या चांगल्याचा आणि भल्याचाच विचार केला आहे आणि मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे. आई वडील नेहमी आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करतात. आजपर्यंत तुमच्या निर्णयाचा कधीच मी अनादर नाही केला आणि कधी करणार देखील नाही. तेव्हा धनंजय नंदिनीवरती खूप खुश होतो, कारण पार्थच्या स्थळाला तिने होकार दिलेला असतो. तेव्हा धनंजय तिच्या मुलीला मिठीत घेतो आणि शारदा देखील इतकी खुश होते. ती म्हणते की नंदिनी आम्ही आई बाप म्हणून खरंच खूप लकी आहोत की तुझ्यासारखी इतकी छान सुस्वभावी आणि गोड मुलगी आम्हाला मिळाली आहे. असं म्हणत शारदा नंदिनीला देखील मिठीत घेते. इतक्यातच काव्या आणि आरुषी येतात. तेव्हा काव्या आरुषीला म्हणते की बघ बघ इथे नक्की चाललंय तरी काय, या घरात सर्वात जास्त गोड कोण आहे तर ताई. आरुषी म्हणते की सुस्वभावी कोण आहे तर ताई. या त्या दोघीही चिडतात आणि त्या म्हणतात की यार आम्हाला या घरात व्हॅल्यूच नाहीये. शारदाला त्या विचारतात की ताई इतकी गोड आहे मग आम्ही कोण आहोत. तेव्हा शारदा म्हणते की तुम्ही दोघे ना एक नंबरचा डांबरट आहात. तेव्हा काव्या आरुषी लहान मुलांसारखं चिडतात आणि म्हणतात की बाबा याला अजिबात अर्थ नाही हा. आम्ही ना आता या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहोत आणि आम्ही दोघीही उपोषणाला बसणार आहोत. तेव्हा धनंजय म्हणतो की ठीक आहे चालेल बसा. आता त्या दोघींनाही धक्काच बसतो की बाबा देखील आता ताईचीच बाजू घेत आहेत असं वाटतं. तेव्हा धनंजय उठतो आणि त्याच्या दोन्ही मुलींना विचारतो की परंतु नक्की तुमच्या मागण्या तरी काय आहेत ते तरी सांगा मला. काव्या म्हणते की आमच्यावरतीही तसंच तुम्ही प्रेम करायचं जसं तुम्ही ताईवरती करता. तेव्हा नंदिनी तिथे म्हणते की पाहताय ना बाबा एक नंबरच्या दोघी नौटंकी आहेत. तेव्हा शारदा म्हणते की नाही हा दोघीही चळतायत तिच्यावरती. आता तिथे छान ते एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि आरू काव्या दोघींचेही ड्रामे हे सुरूच असतात. ते म्हणतात
सॉरी, त्या दोघीही म्हणतात की चलणारच ना, कारण आमच्या वाटणीचं सगळं प्रेम तुम्ही ताईलाच देतात, मग आम्ही काय करायचं? काव्या तिच्या आईबाबांना म्हणते की ताईचं एवढं लाड सेशन जे चालू आहे ते नक्की कशासाठी आहे ते तरी कळेल का आम्हाला? तेव्हा धनंजय तिथे बातमी फोडतो की नंदिनीचं लग्न पार्थसोबत ठरलं आहे. तेव्हा काव्या आरुषी दोघेही खूप खुश होतात आणि पळत जाऊन नंदिनीला घट्ट मिठी मारतात आणि दोघेही तिला शुभेच्छा देत असतात. तेव्हा नंदिनी देखील तितकीच खुश असते. तर मध्येच आरू म्हणते की चला आता फायनली मला माझी सेपरेट रूम मिळणार. तेव्हा शारदा हसते आणि ती धनंजयला म्हणते की पाहताय ना, हिला भलत्याच गोष्टीचा आनंद झालाय. आरू तिच्या आईवडिलांना म्हणते की अरे, आता तर आपल्याला शॉपिंगला जावं लागेल ना. तेव्हा शारदा म्हणते की हो हो, सगळं करायचं आहे. आता त्यांचं त्या सगळ्यांबद्दल बोलणं चालू असतं. तेव्हा मनोमन काव्या खूप खुश असते. विचार करते की ताई त्या घरात सून बनून जाणार आहे जिथे माझा जीवा असेल, ज्या घरात मी देखील सून बनून जाईल. बाबा, तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही किती छान काम केलं आहेत. थँक्यू ताई, थँक्यू बाबा, असं म्हणत दोघांचेही मनोमन काव्य आभार मानत असते. परंतु आता ही डेस्टिनी जरा विचित्रच ठरणार असते, कारण नियती नशिबांचा खेळच बदलणार असते. आता माझ्या आणि जीवाच्या प्रेमाचा मार्ग सरळ आणि सोपा होईल, असं मनोमन विचार करत काव्या खूप खुश होते. आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत की काव्या पा पार्थ नंदिनीच्या लग्नाची आनंदाची बातमी जीवाला देते. तेव्हा जीवा म्हणतो की काय, म्हणजे आपला मार्ग आणखीनच सोपा झाला. तर रम्या पार्थचा फोटो हातात घेऊन त्या फोटोशी गप्पा मारत असते. हे सगळं बोलणं वसुंधरा ऐकते. वसुंधरा येऊन रम्याच्या हातातला फोटो खेचते आणि ती तिला विचारते की पार्थच्या प्रेमात पडलेस का? रम्या जराशी घाबरते, परंतु वसुंधरा हसून तिला म्हणते की काळजी नको करू, आपल्याकडे रीत आहे आणि आता लवकरच पार्थसाठी तुझ्याबद्दल मी विक्रमशी नक्की बोलेन. परंतु त्यांना माहितीच नाही आहे की पार्थचं लग्न नंदिनीशी ठरलं ऑलरेडी. नंदिनी पार्थ पुन्हा एकदा कॅफेमध्ये भेटतात. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो की आपल्या पॅरेंट्सने आपलं लग्न ठरवलं आहे, तुम्हाला काही हरकत तर नाही आहे ना? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, तुम्हाला आहे का? त्यावरती पार्थ अचानकपणेच बोलतो की नाही नाही, मला हरकत कशी असेल, कारण तुम्ही तर मला आवडता ना. तेव्हा नंदिनी चकित होते आणि पार्थकडे पाहतच राहते. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट